नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. मैत्रीवर पोहोचल्यावर त्या दोघांनीच रमेशला त्याच्या रूममध्ये नेलं आणि कॉटवर झोपवलं. अजूनही रमेश गुंगीत असल्यासारखाच वाटत होता. विजया, रवींद्रन म्हणाला, आपण आपला पारंपरिक जुना पुराणा उपाय वापरून पाहूया. कांदा बघ, किचनमध्ये एखादा मिळतो का? मिनिटाभरात विजया कांदा घेऊन आली. रवींद्रनने तो टेबलावर ठेवून तळ हाताने ठेचला आणि त्याचे दोन भाग रमेशच्या नाकापाशी धरले. एक दोन मोठे श्वास घेताच रमेशला आधी ठसका लागला आणि मग एक मोठी शिंक आली. त्याचे डोळे उघडले होते आणि त्यांच्यात व्यवस्थित जाण होती. आपण तो बोलायला लागला. आपण मैत्रीमध्ये आहोत. आपण सर्व सुरक्षित आहोत. तुला खूप मोठा शॉक बसला आहे. रवींद्रन म्हणाला, आता तू पडून राहा. जमलं तर झोप. उद्या सकाळी सविस्तर चर्चा करू. विजया, ही इज ऑल राईट नाव. तू आता वर गेलीस तरी चालेल. डोंट वरी, मी इथे आहे. उद्या सकाळी भेटू तेव्हा मग बोलणं होईलच. राईट? मग गुड नाईट. रमेश आणि रवींद्रन गाडीतून गेले आणि विजया वर आली. पण तिला सारखं वाटत होतं, झालं ते काही बरोबर झालं नाही. तिथे खरोखर काय धोका होता याची त्यांच्यापैकी कोणालाच खरी कल्पना नव्हती. हा एक प्रकारचा आगिशीचा खेळ होता. सारासार विचार बाजूला ठेवून तिने रमेशच्या कल्पनेला होकार दिला होता. पण आता तिला वाटायला लागलं, आपण जास्त ठाम राहायला हवं होतं. ठाम नकार द्यायला हवा होता. रमेशला अशा धोक्याच्या ठिकाणी पाठवण्याचा तिला काय अधिकार होता? आणि ती ते सहज टाळू शकली असती केवळ एका शब्दाने. नाही, तिची नजर सारखी घड्याळाकडे जात होती. 8, 8:15, 8:30 आता पोहोचले असतील, वर गेले असतील. तिच्या डोळ्यांसमोर एकामागून एक भयंकर अशी चित्र यायला लागली. तिला समजलं, तिने जर आता काही केलं नाही तर तिला खरोखरच वेळ लागेल आणि ती दुसरं काय करणार? त्या बंगल्यावर जाणार. सर्व इशारे, सर्व सूचना, मागचे सर्व अनुभव विसरून तिथे जाणार. तिथे जायलाच हवं. तिथे रमेश होते. तिच्याचसाठी गेले होते. तिला जायलाच हवे. ती उठली, ड्रेस नीटनेटका करून खाली आली. खाली वरांड्यात दोघं तिघं गप्पा मारत बसले होते. तिला पाहताच एक जण लगबगीने पुढे आला. काही हवं होतं का बाई? रघु ना तू? रघु, हे बघ, बाहेरून रिक्षा, टॅक्सी जे काय मिळेल ते घेऊन ये. मला एका ठिकाणी सोड आणि त्याच रिक्षा टॅक्सीने परत ये. जा. खरं तर रघुला 5-7 मिनिटातच रिक्षा मिळाली. पण ती 5-7 मिनिटं विजयाला अक्षरशः तासांसारखी वाटली. अत्यंत प्रयासाने तिने आपले शरीर आणि मन काबूत ठेवलं होतं. एक एक सेकंद महत्त्वाचा आहे. जीवन मरणाचा निर्णय ठरवणारा आहे ही तिची खात्री झाली होती. ती जर वेळेवर पोहोचली नाही तर पण तेवढ्यात रिक्षा आत आली. प्रवासाला 20 मिनिटे तरी लागलीच. बंगल्याच्या फाटकापाशी रिक्षा थांबताच विजया झट्ट दिशी खाली उतरली. हातात तयार ठेवलेली 50ची नोट रघुकडे करत ती म्हणाली, जा. आणि तो काय करतो किंवा काय बोलतो याची वाटही न पाहता ती वळली. मोठ्या गेटला आतून बोल्ट सरकवला होता. तो काढून गेट ढकलून ती आत आली. जवळजवळ धावतच मोठ्या दाराकडे गेली. सुदैव दार उघडच होतं. आत येताच ती तशीच वळली. जिन्याच्या खोलीकडे निघाली. तिला गेटपासूनच दिसलं होतं वरच्या खोल्यात दिवे आहेत. जिना धाड चढून ती वर आली आणि जिन्याच्या चौथऱ्यावरच थांबली. थबकली. समोरच्या दृश्याचा अर्थ मेंदूत शिरायला 5-7 सेकंद तरी जावे लागले. समोरचा तो देखावा तिच्या मेंदूवर एखाद्या पोलादी लेखणीने कोरल्यासारखा आजन्म राहणार होता. खोलीत लख्ख प्रकाश होता. सरांच्या खुर्चीवर रमेश बसला होता. सताड डोळे उघडून समोर पाहत होता. त्याच्या हातात तो हस्तलिखिताचा कागद होता आणि समोरच्या खुर्चीवर कोण किंवा काय होतं? पण मग विचार गोठले. रमेशच्या तोंडून शब्द येत होते. तू. काही वेळाने आत विजयाला माहीत होतं त्यापुढचा शब्द काय असणार आहे. तो शिष्टाचाराच्या, संयमाच्या, स्त्रीसुलभ संकोचाच्या सर्व साखळ्या तुटून पडल्या. नाही, ती किंचाळली आणि नाही किंचाळतच ती धावत पुढे गेली. पुढच्या तिच्या सर्व क्रिया तर्कशुद्ध विचाराने केलेल्याच नव्हत्या. जणू काही शरीराची सर्व सूत्र आत खोलवर स्थित असलेल्या एका सर्वसाक्षेपी तर्क, न्याय, नीती, संस्कार, परंपरा या कशाचाही विचार न करता केवळ स्वार्थाचा विचार करणाऱ्या अशा नव्या सूत्रधाराकडे गेली होती. ती वेगाने धावत पुढे गेली. एका हाताने तिने रमेशच्या हातातलं ते हस्तलिखित हिसकावून घेतलं. दुसऱ्या हाताने त्या खुर्चीला जोरात धक्का दिला.
खुर्ची समोरच्या बाजूस कलांडली, पण विजयाचं लक्ष खुर्चीकडे नव्हतं. ती आता टेबलासमोरच्या दुसऱ्या खुर्चीकडे वळली होती. काहीतरी पांढुरकं अगदी झेप घेण्याच्या पवित्र्यात वर आलं होतं. आपण काय बोललो तिला आठवत नव्हतं. हातातल्या हस्तलिखिताचा एक बोळा करून तिने तो समोरच्याच्या दिशेने फेकला. त्याच क्षणी त्याची झेप आली आणि तो कागदाचा बोळा त्याच्या अंतरंगात घुसला. पण त्याआधीच विजया रमेशकडे वळली होती. रमेशखेरीज आता तिच्या मनात इतर कोणताही विचार नव्हता. त्यांना इथून लवकरात लवकर हलवलं पाहिजे. त्याला हलवणं तिच्या एकटीच्या आवाक्याबाहेरचं होतं. टेबलाचा पायाचा आधार घेऊन रवींद्रन बसला होता, पण आता त्याला परिस्थितीची जाण आलीशी दिसली. विजया, तू इथे? तो काहीतरी बोलला. रवींद्रन उठा, आधी रमेशला खुर्चीतून काढा आणि घाई करा. आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं. त्या दोघांनी रमेशला बसता केला, मग उभा केला. रवींद्रने कॅमेरा स्टँड, लॅपटॉपची पेटी विजयाच्या हातात दिली आणि रमेशला आधार देत तो जिन्यावरून खाली गेला. विजयाने त्या खोलीवरून एकच नजर टाकली. ज्या खुर्चीत काही वेळापूर्वी काहीतरी एक आक्रमणाचा पवित्रा घेऊन पुढे सरसावलं होतं, ती खुर्ची आता रिकामी होती. विजया जिन्याकडे निघाली. ती पुन्हा या खोलीत येणार नव्हती. वाटेत प्रवासातल्या 15-20 मिनिटात ती आणि रवींद्रन यांच्यात काहीही बोलणं झालं नाही. कोणताही साधा विषय अँटी क्लायमॅक्स ठरला असता आणि आता एवढ्यातच बंगल्यावर जे काही झालं त्यावर काही बोलायचं तर त्याला 5-7 मिनिटं नक्कीच पुरली नसती. ते दोघं गप्पच बसले. रमेश जरासा शुद्धीवर आल्यावर मग त्याची जबाबदारी रवींद्रनवर सोपून विजयावर तिच्या खोलीत आली. दार आपल्या मागे बंद करून कॉटवर बसून राहिली. तो अनामिक सूत्रधार आता मागे सरला होता आणि खोलवरच्या त्याच्या स्थानी परत गेला होता. रोजची दुनियादारी होती आणि प्रथम जाणवली ती एवढ्यात घडलेल्या आणि तिचा सहभाग असलेल्या प्रसंगावरची प्रतिक्रिया. शरीर हुडहुडी भरल्यासारखं थडथडत होतं. मगाची सर्व उभारी कोठच्या कुठे गेली होती. श्वास सारखा छातीत रुकत होता. गळ्यामानेला घाम आला होता. एखाद्या जीवघेण्या अपघातातून बालंबाल बचावलेल्याला जसं वाटेल तसं तिला वाटत होतं. तिच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती की ती त्या क्षणी त्या खोलीत पोहोचली नसती आणि पोहोचूनही शुंभासारखी उभी न राहता पुढे होऊन तिने साहसी आक्रमक कृती केली होती. ती केली नसती तर फार फार मोठी आपत्ती कोसळली असती. तिच्या इच्छेविरुद्ध मन पुढच्या प्रसंगाचं बृहत रेखन करीत होतं. ये, रमेश म्हणाला असता तर तो आकार त्याच्यावर झेपावला असता. त्या अमानवी आवरणाखाली तिचा रमेश, हो तिचा रमेश गुरफटत गेला असता आणि कायमचा नाहीसा झाला असता. त्याचीच प्रतिकृती वाटणारं काहीतरी त्या खोलीतून बाहेर पडलं असतं, ज्याचा जगाने रमेश म्हणून स्वीकार केला असता. त्या आकारात खरोखर कोण किंवा काय वावरत आहे याची जाण केवळ तिला एकटीलाच असणार होती. आणि कंठारवाने घसा फोडून तिने कोणालाही हे कठोर दारुण सत्य सांगण्याची पराकाष्ठा केली असती तरी कोणाचाही तिच्या शब्दांवर काडीचाही विश्वास बसला नसता. काडीचाही नाही. आणि हे सर्व रमेशने केवळ तिच्यासाठी केलं होतं. त्या बंगल्यात तिला खरोखरीच धोका आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी दिवसाचे 24 तास, वर्षाचा प्रत्येक दिवस, आयुष्यातलं प्रत्येक वर्ष तिच्या शरीरावर हा असह्य बोजा सतत राहिला असता. उरलेल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण तिने कसा काढला असता. केवळ या कल्पनेनेच तिच्या शरीराचा थरकाप होत होता. पण या ग्रहणातून मुक्त झालेल्या सूर्याचे सोनेरी किरण सर्वत्र पसरावेत तसे या क्षणाचे विचार मनात आले. त्या भयानक गोष्टी घडल्या असत्या पण घडल्या नाहीत. रमेश सर्वस्वाला मुकला असता पण तसं झालं नाही. तो सही सलामत सुखरूप आहे. वादळ घोंगावत आलं होतं पण ऐनवेळी इतरत्र वळवलं गेलं होतं. रमेश सुखरूप आहे. मनातले हे विचार कालत्रही ती इतरांसमोर उघडे करणार नव्हती. तो केवळ तिचाच एकटीचा अमूल्य खाजगी ठेवा होता. कुठेतरी अत्यंत दुर्गम जागी, सर्व जगाच्या नजरेआड फुललेल्या एखाद्या नाजूकशा फुलासारखा. ती खोलीभर हिंडत होती. तिला एका जागी असं बसवतच नव्हतं. सारखं वाटत होतं खाली जावं, रमेश आता कसे आहे ते पाहावं, पण अर्थात ते शक्य नव्हतं. ज्या एका तिरिमिरीत ती खोलीतून निघाली होती, बंगल्यावर पोहोचली होती आणि तिथे जे काय करायला हवं होतं ते करून रमेशला घेऊन परत मैत्रेयीवर आली होती. त्या तिरिमिरीची भरती अजूनही गेली नव्हती. मन शांत करायला तिच्यापाशी कोणताही उपाय नव्हता. काहीतरी कृती केली तरच मनाला दिलासा मिळणार होता, जशी तिने तिकडे बंगल्यात केली होती. पण आता तिला नवल वाटत होतं. तिला आठवत होतं आपण एका विलक्षण संतापाने बेभान होऊन खोलीत धावत गेलो होतो, पण पुढच्या सर्व घटना तिला नीटशा आठवतच नव्हत्या. सर्व लक्ष एकटवलं होतं खुर्चीत पुतळ्यासारख्या बसलेल्या रमेशवर. आपण काय केलं, काय बोललो, काय झालं
काहीही आठवत नव्हतं. आठवणीतला पुढचा क्षण म्हणजे ती रमेशला खुर्चीतून काढायची खटपट करीत होती, रवींद्रनला हाका मारित होती. पुढचं सर्व काही आठवत होतं, पण मधले काही क्षण पार कोरे होते. कधी काळी त्या काही क्षणात प्रत्यक्ष काय घडलं ते कळायचं असेल तर कळेलही, पण तिला त्याबद्दल फारशी उत्सुकता नव्हती आणि न आठवल्याची खंतही नव्हती. ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं, मग भले का मधली वाट खडतर जीवघेण्या धोक्यातून गेलेली असेना. रवींद्रन खोलीतल्या दुसऱ्या खाटेवर पडला होता. पहाटेपासूनच कामाला लागल्याने त्याच्याही डोळ्यांवर सारखी झोप येत होती. तरीही मधून मधून तो रमेशवर लक्ष ठेवत होता. सुरुवातीस रमेश खूपच अस्वस्थ होता आणि तो ज्या अनुभवातून गेला होता ते पाहता हे नैसर्गिकच होतं. पण हळूहळू त्याचा अस्वस्थपणा कमी झाला होता आणि 12च्या सुमारास त्याला खरी आणि गाढ झोप लागली होती. मग रवींद्रनही शांतपणे झोपी गेला होता. रोजच्या सवयीने पहाटे 5लाच त्याला जाग आली होती. हाततोंड गार पाण्याने धुवून मग त्याने आपला रोजचा अर्ध्या तासाचा व्यायाम पुरा केला. रमेश अगदी शांत झोपला होता. मग रवींद्रनचं लक्ष खोलीतल्या टेबलावर ठेवलेल्या मॉनिटरकडे आणि कॅमेऱ्याकडे गेलं. घाईघाईने कॅमेरा स्विच ऑफ करून कॅमेरा स्टँड लॅपटॉप त्याने विजयाच्या हातात दिला होता आणि रमेशला आधार देत देत त्याने कसा तरी खाली आणला होता. काल रात्री खोलीत आल्या आल्या विजयाने ते सर्व सामान टेबलावर ठेवलं होतं. ते अजून तसंच होतं. रात्रीचा अनुभव त्याला आठवला. टेबलापाशी तो अगदी कसा बसा येऊन पोहोचला होता आणि तिथेच खाली कोसळला होता. पुढे काय झालं याची आठवण अगदी अंधुक होती, पण कॅमेरा, 2 खुर्च्या आणि टेबल यांच्यावर फोकस केला होता. कॅमेरा हे एक यांत्रिक निर्जीव उपकरण होतं. त्याच्यावर या अमूर्त मानवी आघातांचा काही परिणाम झालेला नसणार. त्याला एकदम आशा वाटायला लागली की जे प्रसंग त्याच्या दृष्टीआड जाणीवेपलीकडे राहिले होते त्यांचं चित्रीकरण कॅमेऱ्यात झालं असेल. कॅमेरा हातात घेऊन सर्च मोड लावून त्याने सुरुवातीची फ्रेम आणली आणि LED व्ह्यू फाइंडर उघडला. हातात कागदाचं भेंडोळं घेऊन रमेश टेबलासमोर बसला होता. त्याच्या इशाऱ्याचीच वाट पाहत होता. रवींद्रनचा इशारा मिळताच रमेशने भेंडोळं उघडलं. कागद सरळ करून त्याने समोर धरला. पण तो हे काय करीत होता? रवींद्रनने मुद्दाम कागदाची डावी बाजू चांगली इंचभर आत दुमडली होती आणि ती अद्याक्षरं झाकून टाकली होती. पण रमेश आता ती घडी उलगडत होता, कागद सरळ करीत होता. त्याची नजर एकदम त्या कागदाकडे गेली आणि तो त्या चमत्कारिक ट्रान्समध्ये गेला. आपण पुढे गेल्याचं रवींद्रनला आठवत होतं. शेवटी तोही कॅमेराच्या फ्रेममध्ये आला, पण कसा झिंगल्यासारखा चालत होता. टेबलापर्यंत कसा बसा पोहोचून तो टेबलाच्या पायापाशीच कोसळला. तो खर्जातला गुरगुरता आवाज कॅमेराने टिपला होता. पण कॅमेरात आणखीही काही येत होतं. रमेशच्या समोरच्या खुर्चीत काहीतरी जमत होतं, काहीतरी पांढरं मेणासारखं, जेलीसारखं बुळबुळीत वाटणारं, पण त्याला एक आकार येत होता. ते सावकाश सावकाश वाढत होतं, टेबलाच्याही वर आलं होतं. वरून वाकून रमेशकडे पाहत होतं. दोन्ही बाजूंनी जाड जाड पंजासारखे वाटणारे अवयव पुढे येत होते. तो आवाज खरखरत होता. तू आत. रमेशचा धपका आवाज. आता रमेश शेवटचा शब्द बोलणार. नकोच ते ऐकायला रवींद्रनला वाटलं, पण मग त्याला आठवलं ती ट्रॅजेडी झालीच नाही. काहीतरी वेगळं आणि अनपेक्षित झालं होतं. काय ते त्याला आता दिसणारच होतं. नाही, एक किंचाळी आली आणि त्या मागोमाग फ्रेममध्ये विजया आली. तिने उजव्या हाताने रमेशच्या हातातला कागद जोराने हिसकावून घेतला. त्याच्या खुर्चीला डाव्या हाताने इतक्या जोराने धक्का दिला की रमेश त्या खुर्चीसकट डाव्या बाजूवर कोसळला. हातातल्या कागदाचा चुरगळा करीत विजया त्या समोरच्या खुर्चीत नागफण्यासारख्या उभारलेल्या आकारावर संतापाने वळली. ती बोलली, ओरडलीच जवळजवळ. तेव्हा तिचा आवाज संताप, द्वेष, तिरस्कार, घृणा यांनी काठोकाठ भरला होता. 8 वर्ष माझा छळ केला, अजून तुमचं समाधान झालं नाही का? मसनात नेऊन जाळलं तरी परत माझ्या उरावर बसायला आलात. हातातला कागदाचा बोळा तिने जोराने समोरच्या आकारावर फेकला. पण त्याचा काय परिणाम? पेट्रोलच्या भांड्यात जळती काडी टाकावी तसा तिथे भडका उडाला. जिथे जिथे त्या कागदाचा स्पर्श होत होता तिथे तिथे लाल ज्वाळा जन्म घेत होती. जेव्हा शेवटी वरचं जेलीसारखं कवच जळून गेलं तेव्हा त्याच्या गर्भात प्रत्यक्षात काय होतं ते अगदी क्षणभर रवींद्रनला दिसलं. ते तो इतर कोणालाही कधी सांगणारच नव्हता. स्वतःही विसरून जाणार होता. कॅमेरा स्विच ऑफ झाला. रवींद्रनने पुन्हा एकदा ती मालिका पाहिली आणि मग कॅमेरा उघडून आतली चीप बाहेर काढली. ती तशीच हातात घेऊन तो मागच्या बाजूस गेला. स्नानासाठी पाण्याचा बॉयलर पेटवला होता. त्याच्या खिडकीतून त्याने ती चीप आत टाकली आणि हात नळाखाली धुवून घेतले. अनेक गुपितांचा उलगडा झाला होता,
पण तो त्यापैकी काही विजयापाशी किंवा रमेशपाशी उघड करू शकत नव्हता. अत्यंत खाजगीतल्या खाजगी गोष्टी काही एका अपघाताने त्याच्यापर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्याला आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वतः जवळच ठेवाव्या लागणार होत्या. 7:30च्या सुमारास रवींद्रने रमेशला झोपेतून जागा केला. खरं तर अजून तो पूर्ण शुद्धीवर आलाच नव्हता. आदल्या रात्रीचा धक्का विलक्षण जबरदस्त असला पाहिजे. बोलतानाही मधून त्याचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी जात होतं. कोणीतरी तिसरंच त्याच्याशी काहीतरी बोलत आहे अशी त्याच्याकडे पाहणाऱ्याची कल्पना होत होती. याला या स्टेजमधून बाहेर यायला किती काळ लागणार आहे कोणास ठाऊक, रवींद्रनला वाटलं. त्याच्या मनाला जो काही जबरदस्त धक्का बसला होता तो त्याच्या सहनशक्ती पलीकडचा न ठरो. रवींद्रनची देवापाशी प्रार्थना होती. कथा कादंबऱ्या वाचून, पिक्चर्स बघून आणि आता प्रत्यक्ष अनुभवाने त्याला पटलं होतं. मानवी मन असल्या अनैसर्गिक एका वेगळ्याच मितीतल्या परिमाणातल्या अनुभवांसाठी घडलेलंच नाही आहे. 8:30च्या सुमारास विजया खोलीत आली. तिच्या येण्याने मात्र रमेश बऱ्यापैकी सावरलेला दिसला. आल्या विजया रमेशकडे गेली. आता कसं वाटतं रमेश? तिच्या आवाजात खरोखरीची काळजी होती. रात्री चांगली झोप लागली होती का? खरं सांगू का, मला तर अगदी काहीच प्रसंग आठवतात. बाकी सगळा ग्रे एरिया आहे. प्रत्यक्षात काय झालं ते मला कोणी सांगेल का? त्यावर चर्चा करायला आजचा सगळा दिवस आपल्याकडे मोकळा आहे. विजया म्हणाली, काल रात्री तुम्ही दोघांनी काहीही खाल्लेलं नाही. आधी नाश्ता करून घेऊया का? तिघे कॅफेटेरियात गेले. नाश्त्याला चॉईस हवा तेवढा होता. वडे, पोहे, उपमा, खिचडी, व्हेज सँडविच, नूडल्स, डोसा या पदार्थांचे खमंग वास सुटले होते. रमेश, रवींद्रन यांना आपल्याला किती कडकडून भूक लागली आहे हे त्यावेळी समजलं. नाश्ता आणि कॉफी झाल्यावर ते तिघे मुख्य इमारतीमागच्या हिरवळीवर आले आणि एका मोठ्या रंगीत छत्रीखालील खुर्च्यांवर आरामात बसले. रमेश, तुला कोठपर्यंत आठवतं? रवींद्रने विचारलं. तू मला होची खून केलीस त्या क्षणापर्यंत सर्व काही आठवतं. पुढे काय झालं ते, अर्थात कॅमेरात टिपला गेलेला भाग वगळून रवींद्रने रमेशला सांगितले. विजया, रमेश एकदम म्हणाला, तू तिथे आली होतीस रात्रीची एकट्याने? केवढा धोका पत्करला होतास? आणि मी आले नसते तर काय झालं असतं याचा जरा तरी विचार केलात का तुम्ही? विजया जरा रागाने म्हणाले. हे पहा, जे झालं ते आपण स्वीकारूया. रवींद्रन म्हणाला, जे प्रत्यक्षात घडलं आहे ते बदलता येत नाही. हे खरं आहे की नाही? ठीक आहे, प्रत्यक्ष त्या खोलीत काय झालं याचा काही अंदाज बांधता येतो का ते पाहूया. मी म्हणतो ते तुम्हा दोघांना मान्य आहे. हो, मग ठीक आहे. मला काय दिसलं ते मी सांगतो, मग विजया सांगेन. शेवटी रमेश, तिघांच्या वर्णनात साम्य किती आहे, विसंगती किती आहे ते पाहूया, राईट? मग आता ऐका. माझे सेन्सर मला सुरुवातीपासूनच दाखवत होते की त्या खोलीत कशाचा तरी वावर आहे. रमेशने हस्तलिखित उघडताच जी काही विलक्षण हालचाल माजली त्यावरून ध्यानात येत होतं की तिथे जे काही आहे ते या हस्तलिखिताला ट्यून झालेलं आहे. रमेश खुर्चीवर बसला. त्याने हस्तलिखित उघडलं आणि त्या खोलीत स्वैरपणे वावरणारं काहीतरी एकत्र आलं. बाष्पकणांना ढगाचा आकार येतो तसा त्याला आला. ते सावकाश रमेश समोरच्या खुर्चीत साकार झालं. दिसायला पांढुरक्या मेनासारखं किंवा जेलीसारखं. काही कथातून याला एक्टोप्लाझम असं नाव देण्यात आलं आहे. मृत व्यक्ती या स्वरूपात असतात असं दाखवलेलं असतं. रमेश एक प्रकारच्या ग्लानीत गेला. त्याच्या मदतीसाठी मी पुढे गेलो, पण जेमतेम टेबलापर्यंतच पोहोचू शकलो. रमेशने तू आत ये असे शब्द उच्चारायचे होते, म्हणजे त्यांचा तो सैतानी भेद तडीच गेला असता. रमेशने पहिले 2 शब्द उच्चारलेही होते, पण आईनं मोक्याच्या क्षणी विजया जवळजवळ किंचाळतच त्या खोलीत शिरली. तिने रमेशच्या हातातले कागद हिसकावून घेतले, त्याला जोराने ढकलून दूर केलं. पण त्या क्षणी माझीही सहनशक्ती संपली होती. जेव्हा मला परत जाग आली तेव्हा विजया मला जोरजोराने हलवत होती. रमेशना घेऊन बाहेर पडायला हवं म्हणत होती. आपण तिघं कसे तरी बाहेर पडलो आणि इथे आलो. जरा वेळ थांबून मग रवींद्रन म्हणाला, विजया. सुरुवातीस विजया बोलताना जराशी चाचरत होती, पण हळूहळू ती अगदी स्पष्ट आत्मविश्वासाने बोलायला लागली. रमेश, रवींद्रन, सुरुवातीपासूनच मी या तुमच्या प्रयोगाविरुद्ध होते. आता वाटतं ठाम विरोध केला असता तर हा सर्व अनर्थ टळला असता. नाही, रमेश म्हणाला, विजया, हे व्हायलाच हवं होतं. माझी आणि तुझी दोघांची खात्री पटायलाच हवी होती की ती वास्तू धोक्याची आहे. मी मान्य करतो की खऱ्या प्रकाराची आम्हाला कल्पना नव्हती आणि जवळजवळ जीवावरच बेतलं होतं, पण परमेश्वर कृपेने संकट टळलं आणि आपण तिघे सुखरूप आहोत. विजया जरा रागाने म्हणाली, विषाची परीक्षा पाहण्याचं हे तुमचं अजब तर्कशास्त्र मला मुळीच पटत नाही. तर मग तुम्ही दोघं गेलात आणि मला इथे अजिबात चैन पडेना. सारखी धास्ती वाटत होती, काहीतरी आखरीत होणार आहे. शेवटी माझ्याच्याने दम निघेनाच इथल्याच एका कामगाराकरवे रिक्षा आणवली आणि तिथे पोहोचले. नशीब की दार उघडं ठेवायची सूचना तरी तुम्ही मानली होतीत. दार आतून लॅचवर बंद असतं तर मी ते उघडू शकले असते, पण कडी कोयंडा सरकवला असतात तर.
पण दार उघडं होतं. मी सरळ वर आले आणि असं दिसतं की अगदी कसोटीच्या क्षणी तिथे पोहोचले. एखादा सेकंद उशीर झाला असता, रमेशच्या तोंडून तो शेवटचा शब्द निघाला असता तर सत्यानाश झाला असता. रमेशशिवाय इतरत्र कुठेही माझं लक्ष नव्हतं. समोरच्या खुर्चीत काहीतरी होतं, पण मनात संतापाची अशी काही तिरमिरी आली होती की तिथे भीतीला जागाच नव्हती. मी तो कागदाचा बोळा त्याच्यावर फेकला. काहीतरी ओरडलेही असेल, पण काय ते मला आता आठवत नाही. रवींद्रनंही जरा शुद्धीवर यायला लागले होते. त्यांना हलवून कसं तरी उभं केलं. ते रमेशना आधार देत देत खाली आले. मागोमाग त्यांचं सामान घेऊन मी खाली आले. मेन स्विच ऑफ केला. दार ओढून घेताच लॅच लागली. आपण तिघे इथे येऊन पोहोचलो. इथे खोलीत रमेशनं कॉटवर शांतपणे झोपवताना पाहिलं आणि मनाला असं काही समाधान मिळालं की सांगता येत नाही. रात्री झोप काही विशेष स्वस्त अशी नव्हती, नसणारच. हे अनुभव काय साधे होते, बस इतकंच. आणि आता रमेश? रवींद्रन म्हणाला. रमेश, तुला काय काय आठवतं? तू खून केलीस, रमेश म्हणाला आणि मी कागद उलगडले. क्षणभर तर मला वाटलं खोलीतले दिवेच गेले आहेत. आसपास अंधार होता, पण मग समजलं प्रकाश आहे, पण तो काहीतरी वेगळा आहे. एखाद्या आरशातून परावर्तित झाल्यासारखा प्रकाश आहे. निस्तेज, फिकट, जराही ऊब नसलेला. पुढचं स्वप्न होतं की सत्य होतं की भास होता, मला सांगता येत नाही. मी एका ओसाड, उजाड, वैरान, राडारोड्यांच्या विस्तीर्ण माळरानावर होतो. कोणत्या तरी दिशेने चाललो होतो. एक जाणवत होतं, हा प्रवास चांगला नाही. या प्रवासाच्या अंताच काहीतरी भयानक होणार आहे. पण मी माझा स्वामी नव्हतो. वाऱ्याने कागदाचा कप हवेत भिरभिरत जावा तसा मी त्या माळरानावरून वेगाने सरकत होतो. जणू काही कोणाला तरी कशाची तरी विलक्षण घाई झाली होती आणि मध्येच समोर काहीतरी आलं. काय होतं मला समजत नव्हतं. रंग खडकासारखा होता, पण हात पायच वाटावेत अशा काटेरी फांद्या होत्या. माझ्या वाटेत ते उभं होतं, माझ्यासाठीच थांबलं होतं. एक प्रकारच्या विलक्षण अपेक्षेने, आतुरतेने त्या फांद्या वळवळत होत्या. मी आणखी जवळ आलो. काहीतरी आवाज होत होता. त्याचा कंप पायांना जाणवत होता, पण अर्थबोध होत नव्हता. त्या फांद्या माझ्या भोवती आल्या. समजत होतं हे आपलं अखेर आहे, पण मी काही करायला असमर्थ होतो. आणि रमेशच्या चेहऱ्यावर एक आश्चर्य, एक अविश्वास, एक आनंद असे भाव आले. विजया, तू तिथे होतीस. शुद्धीचा तो शेवटचा क्षण असेल, पण तुला तिथे पाहिल्याचं अगदी स्पष्ट आठवतं. होतीस ना तू तिथे? हो होते, विजया जरा भरल्या आवाजात म्हणाली. काहीतरी झालं. समोरच्या त्या काटेरी आकाराने आतून पेट घेतला आणि माझी शुद्ध हरपली. आता हे स्वप्न होतं की भास होते की कोणत्या वेगळ्याच मितीतल्या अनुभवांचे प्रक्षेप होते, संकेत होते? मला विचारू नका, कारण मला सांगता यायचं नाही. काय कारस्थान रचलं गेलं होतं आणि त्याची परिणिती कशात होणार होती याची आपल्या तिघांनाही कल्पना आलेली आहे. रवींद्रन म्हणाला, फक्त आपण त्या घटनेकडे वेगवेगळ्या दिशांनी येत होतो म्हणून आपल्या अनुभवांमध्ये हा फरक आहे. एक गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली आहे. काल रात्री त्या वास्तूत भयंकर धोका होता. तो आता संपूर्णपणे टळला आहे की नाही याची एकवार खात्री करून घ्यायला हवी. आणि आता 11च्या सुमारास मी त्या बंगल्यावर जाणार आहे. मी पण येते, विजया म्हणाली. नाही, तू नाही आणि रमेश तर नाहीच नाही. माझ्या सुरक्षिततेची काळजी वाटत असेल तर इथल्या एखाद्या कर्मचाऱ्याला वाईकर मॅडमांचं सामान आणायचं आहे असं सांगून बरोबर नेतो. माझे सेन्सर तिथे लावलेले आहेत, ते काढून घेतो. बाकी सर्वत्र एक नजर टाकतो आणि येतो. तुम्ही दोघं कोणतीही काळजी करू नका. शेवटी खरोखरच रवींद्रन 11 वाजता एका माणसाला बरोबर घेऊन गेला. मैत्रीवर रमेश आल्यापासून प्रथमच ते दोघे एकटे असे एकत्र आले होते. रागवली असशील ना? रमेश हसत म्हणाला. घे बोलून, काय बोलायचं ते. काय बोलणार आणि व्हायचं ते होऊन गेल्यावर बोलण्यात तरी काय अर्थ आहे? म्हणजे पुन्हा अशी चूक करणार नाही, तशी वेळच येणार नाही, विजया म्हणाली. म्हणजे असं की तुमचा सल्ला घ्यायचं मी ठरवलेलं आहे. तो बंगला ज्याला ॲज इज व्हेअर इज म्हणतात त्या तत्वावर विकून टाकायचं मी ठरवलं आहे. काल रात्रीचा अनुभव माझी खात्री पटायला पुरेसा आहे. रमेश, तुम्ही म्हणाला होतात ना तुमची कोणी तज्ज्ञ माणसं पाठवीन, तिकडे गेलात की ते जरूर करा. आता मला अजिबात थांबायचं नाही. हा व्यवहार जितक्या लवकर पुरा होईल तितकं मला हवं आहे. पण त्या बंगल्यातलं सामान? रमेश, विजया विलक्षण त्वेषाने म्हणाली. मला त्या बंगल्यातली फर्निचरची काडी नको की कपड्यांची चिंधी नको. मला तिथला सुतळीचा तोडासुद्धा नको आहे. पण तुझे किमती दागिने वगैरे ते केव्हाच लॉकरमध्ये टाकले आहेत. बाकीच्या कशातही मला काळीचंही स्वारस्य नाही. विकत घेणाऱ्यानं त्याचं वाटेल ते करावं, मला त्याची फिकीर नाही. आणि मग जरा वेळ थांबवून ती चचरत म्हणाली. रमेश, खरं तर तुम्ही इथून शेकडो मैलांवर राहणारे, दिवसभराच्या व्यापात गुंतलेले. मी काहीच विचार न करता तुम्हाला हे करा आणि ते करा सांगते आहे. पण चूक. एक बोट तोंडाशी ठेवत रमेश म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य त्या एका अज्ञार्थी शब्दाला एक वेगळीच आपुलकीची छटा देत होतं. विजया कोणताही विचार न करता
तुला मला हे सांगावंसं वाटतं ना, त्यात सगळं काही आलं. तू सर्व काही आता माझ्यावर सोपव. फक्त एक पथ्य कटाक्षाने पळायचं. बंगल्याच्या व्यवहारासंबंधात भेटायला येणाऱ्या कोणाशीही उत्सुकतेने अधीरतेने पडती बाजू घेऊन बोलायचं नाही. ही सर्व माणसं चाणाक्ष असतात, संधीसाठी टपलेली असतात, तावरून ताकभाताची परीक्षा करणारी असतात. त्यांना जरा जरी शंका आली की पार्टी अधीर आहे की लागलीच किमतीत 25-50 हजारांची घट आलीच म्हणून समज. मी मागे सांगितलं ना त्याप्रमाणे आमची टीम पाठवतोच. व्हॅल्यूवर, लीगल ॲडवायझर आणि इंजिनियर. त्यांचं बिल 5 आठवड्यात येईल. पण शेवटी तेच तुला स्वस्तात जाणार आहे आणि पुढच्या शनिवारी रविवारी मी प्रत्यक्षात येणार आहे. तेव्हा आणखी खुलासेवर बोलता येईल. इथून शिफ्ट झाल्यावर कुठे सेटल व्हायचं, लोकॅलिटी कशी हवी, फ्लॅट ब्लॉक कसा हवा, या साऱ्यांचा विचार करून ठेवायला तुला भरपूर वेळ आहे. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्या पुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी